नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे हाक. सदर अनुभव माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याला सांगितला आहे, परंतु त्यांचे नाव त्यांनी गुपित ठेवण्याची आमच्याकडे विनंती केली आहे. गोष्ट साधारण 2 वर्षांपूर्वीची आहे. माझे नुकतेच लग्न झाले होते आणि माझ्या पतीच्या नोकरीच्या गावात आम्ही राहण्यास आलो होतो. लग्न झाल्यावर साधारण 2 आठवडे आम्ही माझ्या सासरी राहिलो होतो, परंतु ऑफिसवरून सारखे कॉल येत असल्याने आम्हाला त्यांच्या नोकरीच्या गावी यावे लागले होते. ज्या गावात ते नोकरी करत होते त्याच गावात त्यांनी माझ्यासाठी एक नोकरी शोधली होती, कारण नवीन गाव, नवीन लोक आणि त्यात ते ऑफिसला गेल्यावर घरात मी एकटी आणि मला करमतही नव्हते. त्यामुळेच वेळ कटेल आणि थोडा विरंगुळा होईल म्हणून मी नोकरी करायला तयार झाले होते. आम्ही त्या घरात शिफ्ट झालो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस अगदी छान गेले. नवीन घर, नवा संसार, नवी नोकरी आणि नवीन गाव मला अतिशय छान वाटत होते आणि मला कल्पनाही नव्हती की माझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे. ते दिवस होते पावसाळ्याचे. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि धो-धो पाऊस पडत होता. त्यात वीज गेलेली आणि बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता. अतिवृष्टीचे सर्व लक्षण जाणवत होते. मी आणि माझे पती खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत होतो. आम्हाला वाटले कदाचित काही वेळात लाईट येईल आणि मग जेवण वगैरे करून आपण झोपायला जाऊ, परंतु बराच वेळ झाला. 10:30 वाजत आले, पण वीज येण्याचे काहीही खरे नाही. हे समजल्यावर आम्ही जेवण उरकून झोपण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्र उलटून गेली. पावसाची रिपरिप आता कमी झाली होती. कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. मी डोळा उघडून घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 2 वाजले होते. मी उठले आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले. पाणी पिऊन परत येत असताना मला दारावर कसली तरी ठकठक ऐकू आली. रात्रीचे 2 वाजले आहेत, ह्यावेळी दारावर कोण असेल असा प्रश्न मी स्वतःशीच केला आणि दाराच्या दिशेने गेले आणि की होलमधून मी बाहेरचे दृश्य पाहिले. बाहेरचे दृश्य पाहताच माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला. दरवाजाच्या पलीकडच्या बाजूला एक काळी सावली उभी होती. मी आवाज दिला, कोण कोण आहे तिकडे? समोरून आवाज आला, मीच आहे, दार उघड. मी त्वरित बेडरूममध्ये येऊन माझ्या पतींना उठवले आणि लवकर बाहेर या, बाहेर असा असा प्रकार सुरू आहे हे सांगितले. डोळे चोळतच ते उठले आणि दरवाजा उघडला. समोर कोणीही नव्हते. ते म्हणाले, काय ग तू, झोप की, कसले कसले स्वप्न पडतात तुला, मला त्रास देतेस. त्यांचे ते बोलणे ऐकून मला थोडे वाईट वाटले, पण त्यापेक्षा जास्त मी थक्क होते की आत्ताच कोणीतरी बाहेर होते पण अचानक गेलो कुठं. त्यांना एकदा खात्री करून घेऊ असं म्हणाले आणि बाहेर येऊन सगळीकडे शोधले, पण तिथे कोणीही नव्हते. आता मात्र मी थोडी घाबरले होते. आम्ही आत आलो आणि ते पुन्हा झोपी गेले, परंतु मला काही झोप लागत नव्हती. फार तर फार 10 मिनिटे उलटली असतील. पुन्हा मला तीच ठकठक ऐकू येऊ लागली. सोबतच एक आवाज आला, तुला सांगितलं ना, मीच आहे, दार उघड, त्याला उठवू नकोस. आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली होती. मी माझा मोबाईल काढला, त्यावर रामरक्षा लावली आणि कानात हेडफोन्स टाकून मी ती ऐकतच शांत झोपी गेले. ती रात्र
कशीबशी पार पडली आणि सकाळ झाली. सकाळ होताच मी सर्व काही माझ्या पतीला सांगितले. त्यावर ते रागातच म्हणाले, 1000 वेळा सांगितलंय तुला, भूताचे सिनेमे एकट्याने पाहत जाऊ नकोस, भयकथा वाचत जाऊ नकोस, हे असले भास त्यामुळेच होतात तुला. त्यांचे बोलणे ऐकून मी गप्प झाले आणि मनात एक विचार डोकावून गेला की खरंच हे बरोबर बोलत असतील का? मला भासच होतोय हे कोणीही नव्हते दरवाजावर काल, भासच असणार माझा. असा विचार करून मी स्वतःच्याच मनाची समजूत घातली आणि गप्प झाले. सायंकाळ झाली. आम्ही ऑफिसवरून घरी आलो. चहा वगैरे घेतला. मग भाजी मंडईमधून भाजी घेऊन आलो. मी स्वयंपाक केला व आम्ही जेवण वगैरे करून झोपायला गेलो. पण पुन्हा रात्री 2 वाजता माझा डोळा उघडला, त्याच ठकठकच्या आवाजाने. आता मात्र माझे सर्वांग शहारले, कारण मला माहीत होते की आता तो आवाज येणार. दार उघड, मला आत यायचं आहे, मी केव्हाचा उभा आहे. मी अक्षरशः त्या आवाजाने रडायलाच लागले. आता मला काही सुचत नव्हते. नवरा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता. आता तर ती दारावरची ठकठक अधिकच तीव्र होऊ लागली होती आणि ती हाक मला परत परत ऐकू येत होती. मी पुन्हा आदल्या रात्रीप्रमाणे रामरक्षा लावून हेडफोन्स कानात टाकून ती ऐकता ऐकता झोपी गेले आणि मला झोप पण लागली. सकाळी जाग आली तेव्हा माझे अंग तापाने फणफणत होते. परंतु ऑफिसमध्ये अर्जंट काम आल्यामुळे माझ्या पतीला इच्छा नसताना सुद्धा मला एकटीला सोडून जावं लागलं. जाताना त्यांनी शेजारच्या वहिनीला आमच्याकडे येऊन बसायला सांगितले. ते ऑफिसला निघून गेले. त्या वहिनी आल्या आणि विचारपूस करू लागल्या, कशी आहे तब्येत वगैरे वगैरे. आम्ही दोघींनी सोबत जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. बोलता बोलता माझ्या तोंडून रात्री घडत असलेला सर्व प्रकार त्यांना सांगण्यात आला आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले होते. खळखळतच त्या म्हणाल्या, तू ऐकलायस त्याचा आवाज? मी म्हणाले, हो ऐकते, रोज सतत 2 दिवसापासून ऐकतेय आणि आज कदाचित त्याच भीतीने मला ताप भरलाय. त्यावर त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून माझा जीव जायचाच बाकी राहिला होता. त्या सांगू लागल्या, तुम्ही इथे येण्याच्या काही महिन्याआधी एका जोडप्याने ही खोली भाड्याने घेतली होती. अगदी सुखी संसार होता त्यांचा. तिचा पती एका लोखंडाच्या फॅक्टरीमध्ये काम करायचा आणि त्याला घरी यायला कधी कधी उशीर व्हायचा. एके रात्री तो येत असताना एका गाडीने त्याला अतिशय गंभीर प्रकारे उडवले आणि तो तसाच रक्ताळलेल्या अवस्थेत घरी आला. त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. तो घरी आला आणि जोरजोरात दार वाजवू लागला, परंतु त्याची पत्नी गाढ झोपलेली होती. तो तसाच दारापुढे कोलमडला. सकाळ झाली. आजूबाजूच्या काकू जेव्हा झाडायला आल्या तेव्हा त्यांनी त्याला पाहिलं आणि जोरात किंकाळल्या. त्याचे मृत शरीर तसेच दारात पडलेले होते. कदाचित रात्रीच्या धोधो पडणाऱ्या पावसामुळे आणि विजांमुळे त्याच्या पत्नीला त्याचा आवाज ऐकूही गेला नव्हता. या घटनेनंतर बऱ्याच जणांनी त्यांना त्याच अवस्थेत या एरियामध्ये पाहिले आहे आणि तुमच्या येण्याच्या काही दिवसाआधी एक कुटुंब इथे राहत होते. त्यांना पण हेच भास झाल्यामुळे त्यांनी हे घर सोडले होते. त्या वहिनी जेव्हा हे सर्व सांगत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट दिसत होती. मी माझ्या पतीला हे सर्व सांगितले आणि सगळं ऐकल्यानंतर त्यांनीसुद्धा 1-2 जणांना याबद्दल विचारले असता ते सुद्धा हेच म्हणाले आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. काही दिवसातच आम्ही ते घर सोडले आणि दुसरीकडे राहायला आलो. पण आजही ते सर्व आठवलं की माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.